नमस्कार, मी चिन्मय प्रकाश सावंत, वन्यजीव अभ्यासक, प्रकल्प प्रमुख, किरकसाल संवर्धन प्रकल्प, किरकसाल तालुका मान, जिल्हा सातारा. तर WWF इंडिया जी वन्यजीव संवर्धनामध्ये काम करते ती संस्था आहे दिल्लीची. तर त्या संस्थेअंतर्गत आपल्याला किरकसालला कन्झर्वेशन कॅटलिस्ट प्रोग्राम अंतर्गत निधी उपलब्ध झाला आणि त्याच्याच अनुषंगाने आपलं काम 2023-24 आणि 25मध्ये पूर्णत्वास आला आणि फेब्रुवारी 2026मध्ये आपला हा प्रकल्पाचा जो निष्कर्ष होता की त्याच्यामध्ये काय आलं तो अहवाल आपण प्रकाशित केला. तर ही जी स्टोरी आहे किरकसाल संवर्धन प्रकल्पाची, जर प्रकल्प भले 2023पासून सुरू झाला असला तरी पण त्याची जी व्याप्ती आहे किंवा त्याचा जो म्हणजे जे आपण म्हणतो की त्याचा अभ्यास जो सुरू करायची जी प्रोसेस होती ती 2019-20पासून सुरू होती, म्हणजे एक 7-8 वर्षापासून. आणि मेन म्हणजे उद्देश या भागामध्ये अभ्यास करण्याचा तोच होता की या भागामध्ये असलेली जैवविविधता कुठली आहे. आत्तापर्यंत या भागाला दुष्काळी, अवर्षण प्रवण क्षेत्र अशा गोष्टीने विविध नावं होती या पट्ट्याला, मान भागात, मानदेशात किंवा किरकसाल किंवा आपल्या पूर्ण या परिसराला. पण हा जो आमचा जो प्रकल्प आहे ह्याच्यामध्ये निष्कर्ष आम्ही असे जे माहितीच्या शास्त्रीय दृष्ट्याने अभ्यास करून सांगितलेले आहेत की ही माळरान ही एक ओसाड माळरान नसून हे एक जिवंत परिसंस्था आहे आणि त्याला खुल्या नैसर्गिक परिसंस्था म्हणून म्हटलेलं जातं. आणि खुल्या नैसर्गिक परिसंस्था म्हणजेच ओपन नॅचरल इकोसिस्टम, की इथे असणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, वन्यजीव आहेत, ती इथल्या वातावरणाशी निगडीत आहेत. तर त्याच्यामुळे इथे राहणारे जे वनस्पती, वन्य प्राणी जे आहेत ते इथल्या वातावरणाबरोबर एकरूप झालेले आपल्याला सापडतात. तर हेच आहे की हा जो प्रकल्प आम्ही जो सुरू केला त्या फक्त शास्त्रीय अभ्यासावर नसून तर विविध गोष्टींवर त्याचा प्रकाश होता. जसं पहिला म्हणजे त्याचा डॉक्युमेंटेशन शास्त्रीय ते तर महत्त्वाचंच होतं. दुसरं म्हणजे युवकांचा सहभाग ह्याच्यामध्ये किती आहे, परत गाव पातळीवर लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे तो, आणि तिसरी जनजागृती. लोकांना माहिती झालं पाहिजे की आपण नेमकं काय करतो आहे आणि कशासाठी करतो आहे, तेव्हा जाऊन ते जर संवर्धनाच्या दृष्टीने आपल्याला मदत करतील. आणि मी नेहमी म्हणत असतो, संवर्धन कुठेही जर आपल्याला करायचं असेल कुठल्याच बाबतीत, ते जल असू द्या, वृक्ष असू द्या, वन्यजीवांचा असू द्या, पाणलोट क्षेत्राचा असू द्या किंवा गावाचा सर्वांगीण असू द्या, ते लोकल किंवा जे स्थानिक आहेत त्यांच्या माध्यमातूनच ते पूर्ण होत असतं. तर त्याच्यामुळे लोकांचा सहभाग, ग्रामपंचायतीचा सहभाग, परत वन विभागाचा सहभाग, या सगळ्यांना मिळून आम्ही हा जो प्रकल्प यशस्वीपणे राबवला. तर त्याच्यामध्ये आमचे जे फील्ड असिस्टंट आहेत, प्रथमेश हनुमंत काटकर, अभिजित विजय माने, विशाल संपत काटकर आणि बरेच आमचे इंटर्न्स बाहेरनं आलेले, रिसर्च इंटर्न्स आलेले होते. आणि WWF इंडियाने पण आम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे फक्त निधी देऊनच मदत केली नाही, तर कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल सपोर्ट किंवा बाकीचे अजून काय सपोर्ट्स असतील की जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचा पाठपुरावा दिला, म्हणजे माहिती दिली. आणि गाव पातळीवर तर सपोर्ट सगळ्यांचाच होता. म्हणजे चॅलेंजेस तर आम्हाला बऱ्याच गोष्टीतनं आल्या, म्हणजे जे म्हणतो की आपण जे चांगलं काम करत असतो त्याच्यामध्ये नेहमीच अडचणी ह्या उभ्या असतातच. तर त्याच्यामुळे त्याच्यावर मात करून आपण कसं पुढे जाता येईल तर या दृष्टीने आम्ही त्याच्यावर अभ्यास केला आणि प्रचंड आम्हाला त्याच्यात यशही मिळालं आणि अजून पुढे त्याचं चालूच आहे. तर ह्याच्यातनं आम्हाला एवढी चांगली माहिती भेटली की 212 प्रजातीचे पक्ष्यांची आम्ही नोंद केली. हा डिसेंबर 2025पर्यंतचा डेटा आहे, पण त्याच्यानंतर या 3-4 महिन्यात आम्हाला अजून परत 3-4 पक्ष्यांची त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसली. प्लस अजून 64 प्रकारचे मला वाटते अराऊंड 94पेक्षा जास्त प्रजातीचे बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरांच्या प्रजाती आपल्याकडे, 160 प्रजातीचे वनस्पती आहेत, 7 प्रजातीचे माशांच्या प्रजाती आहेत, 18 प्रजातीचे सस्तन प्राणी आहेत. एवढी जैवविविधता म्हणजे टोटल 606 प्रजातीची जैवविविधता या किरकसाल भागामध्ये आढळलेली दिसली आपल्याला. आणि जर बघितलं की फक्त किरकसाल म्हणजे नुसताच हा परिसर माळरानांचा नसून तर नुसता एकदम विशेष आहे. विशेष या दृष्टीने की इथे असणारे, जसं मी सांगितलं, वनस्पती तर वेगळ्याच आहेत, तशाच किरकसाल लागून अशी जी दुसरी डोंगर रांग आहे जी कुकुडवाडपासून खाली जाते, जी आटपाडीला जाऊन मिळते, आटपाडी वुल्फ संवर्धन राखीवला, तर तो जो पट्टा आहे तो पण एक मेन कॉरिडॉरचा भाग करतो. ते इकडे खटाव तालुक्यातलं मायनी पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र आहे, आटपाडीतलं लांडगा संवर्धन राखीव क्षेत्र आहे, आटपाडी
दुबई कुरण लांडगा संवर्धन राखीव क्षेत्र आणि कुकुडवाडचं जंगल आणि किरकसालचं जंगल. जर आपण सॅटेलाईटनी ही जी माहिती बघितली किंवा मॅपच्या माध्यमातून, नकाशाच्या माध्यमातून जर बघितलं तर हे त्रिकोण टाईप कॉरिडॉरचं काम करतात. आणि तेच आहेत की वन्य प्राण्यांचं ये जाण्याचा मार्ग किंवा भ्रमण मार्ग ज्याला आपण म्हणतो, तो हा कॉरिडॉर आहे कनेक्टिव्हिटी. आता ते दोन तर प्रोटेक्टेड आहेत, त्याला संरक्षित शासनाचं भेटलेलं आहे. तसंच आता हा कुकुडवाडचा आणि किरकसालचा जो परिसर आहे त्याला पण कुठेतरी शासनाची संवर्धनाची दृष्टी भेटणं गरजेचं आहे. तर जाऊन भविष्यात इथे ज्या गोष्टी नाही व्हायला पाहिजेत, म्हणजे विनाशकारी गोष्टी नाही व्हायला पाहिजेत, त्या गोष्टींवर आळा बसेल. नाहीतर मग भविष्यात आपण हे छोटे छोटे जे पण ग्रासलँड म्हणून जे म्हणतो किंवा माळरान म्हणतो, जे पडीक जमीन म्हणून त्याच्यात परत त्याचं क्रशरमध्ये, वाळू उपसामध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये असे रूपांतर होऊन त्याचं नुकसान आपल्या गावाला किंवा इथल्या भागाला होऊ शकतं. म्हणून आपण या रिपोर्टच्या माध्यमातून पण आपण प्रपोज करतो आहे की हा एरिया संवर्धन राखीव क्षेत्र म्हणजे कॉन्झर्वेशन रिझर्व साठी आपण शासनाकडे प्रस्ताव देणार आहे. तसंच कुकुडवाडचा पण जो परिसर आहे तो दुर्मिळ फुलांसाठी, एंडेमिक स्पीशीजसाठी कॉन्झर्वेशन रिझर्वसाठी प्रस्ताव देणार आहे. जर तो मान तालुक्यातले म्हणजे जर त्याला आपल्याला पाठिंबा मिळाला त्या प्रस्तावाला तर तो मान तालुक्यातलं पहिलं राखीव क्षेत्र होईल. आणि मग खटावमधलं तर आहेच, मायनी आटपाडीतलं पण आहेच. मग त्याच्यामुळे 3 तालुक्यांमध्ये मिळून एक चांगला अधिवास वन्य प्राण्यांसाठी, जैवविविधतेसाठी होईल. आणि तिथूनच मग बाकीचा पण जो जे लोकांचा सहभाग असेल त्यातनं पण तो कंटिन्यू राहील. कारण की फक्त बघा आपण ह्याच्यामध्ये फक्त प्राण्यांचा, वन्य प्राण्यांचा किंवा वन्यजीवांचा किंवा जैवविविधतेचाच फक्त विचार नाही करत आहे, तर स्थानिक जे लोकांचं आहे त्यांना पण उपजीविकेचं साधन ह्याच्यातनं कसं उपलब्ध होईल याकडे पण आपण दृष्टिकोन महत्त्वाचा बघणार आहे. कारण ज्यावेळेस जैवविविधता व्यवस्थापन समिती किंवा ही आपली बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी असेल किंवा कन्झर्वेशन रिझर्व मॅनेजमेंट कमिटी असेल, जी कमिटी स्थापन होईल हे जे CR झाल्यानंतर, तर त्याच्यामध्ये जे डिसिजन्स घेणारे आहेत तर त्याच्यामध्ये काय गोष्टी करायच्या आहेत किंवा इकोटुरिझमच्या माध्यमातून गोष्टी करायच्या आहेत किंवा अजून दुसऱ्या टुरिस्ट टाईपच्या अशा गोष्टी करायच्या आहेत, तर एक चांगलं पर्यटनाचं दालन मान भागामध्ये आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. आणि जसं जवळच आपलं गोंदवले महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे तसंच या पट्ट्यामध्ये पण चांगलं निसर्गाचं तीर्थक्षेत्र म्हणून उभं राहू शकतं. आणि ह्याच्यामध्ये तेच सपोर्ट ग्रामस्थांचा हा महत्त्वाचा आहेच, वन विभागाचा महत्त्वाचा असणार आहे. आणि सगळ्यांचं ऑल स्टेक होल्डर्स बरोबर सगळ्यांना सोबत घेऊन आपण हा प्रकल्प यशस्वीपणे राबवला. आणि जर ह्याला CRचा किंवा शासकीय पाठबळ भेटलं तर हा संपूर्ण प्रकल्प हा पूर्णत्वास गेला म्हणून आपण हे सांगू शकतो. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी म्हणजे सगळ्यांचंच म्हणजे पासून ज्यांचं सुरू होतं मुळाक्षर तिथून ते न्यपासून म्हणजे आकाशापासून ज्ञानेश्वरापर्यंत ज्यांचं सगळ्यांचं ज्या ह्याच्यामध्ये हे आहेत म्हणजे त्या सगळ्यांची नावं ह्याच्यामध्ये आहेत की त्यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन, पाठिंबा देऊन विविध स्तरावरनं म्हणजे फुल नाही फुलाच्या पाकळीतनं हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यासाठी जी मदत घेतली ती खरंच उल्लेखनीय होती. कारण की आपला हा जो असा परिसर आहे डोंगरदऱ्यांचा आहे की इकडे चॅलेंजिंग वेळेस आहे, म्हणजे गाडी घेऊन जाणं, मग परत तिथे निरीक्षणं करणं, तिचे कॅमेरा ट्रॅप्स लावणं, हे जे म्हणजे भरपूर जोखमीचं काम होतं. आणि परत रात्रीचे अपरात्री फिरणं वगैरे म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या की त्या सगळ्यांनी सोबत घेऊन काम केलं आणि हा प्रकल्प चांगल्या परीने यशस्वीपणे केला. आणि भविष्यात हे मॉडेल तयार झालेलं आहे, फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशासाठी एक मॉडेल तयार झालं आहे की कसं लोकसहभागातनं हा प्रकल्प यशस्वी होऊ शकतो. आणि जर तिथे जर एका म्हणजे स्थानिकांची जर साथ असेल आणि लोकांचा जर त्याला सपोर्ट असेल, शासनाचं पाठबळ असेल आणि कुठल्या NGOचं त्याला मदत असेल, तर या दृष्टिकोनातनं कसा हा प्रकल्प चांगल्या रीतीने राहू शकतो भविष्यात, तर त्याचा हा एक उत्तम उदाहरण म्हणजे किरकसाल संवर्धन प्रकल्प. तर हा खरंच म्हणजे भविष्याच्या काळात तरी दुसऱ्या गावांसाठी एक आदर्श आहे की त्यांनी अनुकरण करून घ्यावं. आता भविष्यात पण अजून काही लोक आपल्या भागात येतील, माहिती घेतील आणि आपल्याकडनं त्यांना जी लर्निंग आहे ती त्यांच्याकडून भेटेल आणि त्यांच्याकडून जे शिकण्यासारख्या गोष्टी त्या आम्हाला नवीन भेटतील. तर त्यामुळे आपण ही प्रगती हळूहळू सुरू करणारच आहे आणि त्याचं अनुकरण दुसऱ्याही गावातही करणार आहे. त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो कुठल्याही गोष्टीचं की संवर्धन एका गोष्टीतनं होत नाही, त्याला वेगळंच लागतं. आणि त्यासाठी जो मेन खटाटोप आहे, शेवटी मी हे सांगेन की आपल्या भागात शहरीकरणं म्हणजे शहरी तर होतच आहे, शहरीकरणाचं सुरूच आहे,
पण शहरी एकदम मेगा सिटी होत आहेत आणि जी सेमी अर्बन एरिया आहेत म्हणजे ज्याला आपण टाऊन म्हणतो, सो गोंदवल्यासारखं जे टाऊन आहे, दहिवडीसारखं जे टाऊन आहे, तर ते आता टाऊन सेमी अर्बन टू अर्बन होत आहे. आणि जे रूरल आहे म्हणजे ग्रामीण भाग आहे, तो ग्रामीण भाग आता तो टाउनशिपमध्ये कन्वर्ट व्हायला लागला आहे. म्हणजे तो कसा एकदम थोडा निम शहरीमध्ये कन्वर्ट होतो आहे. तर असे जे कन्व्हर्जनचं प्रमाण सुरू आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला भविष्यात ग्रामीण भागच शिल्लक राहणार नाही. आता जी पण भाग आपल्या भारतामध्ये प्रोटेक्टेड एरिया म्हणजे संरक्षित क्षेत्रामध्ये तर जंगलांचं प्रमाण, वन्यजीवांचं प्रमाण चांगलं आहे, पण त्याच पट्ट्यातनं संरक्षित क्षेत्राबाहेरच्या ठिकाणाचं जे पण राहिलेले वन्यजीवांचं प्रमाण किंवा जैवविविधतेचं प्रमाण ते या स्थानिक ग्रामीण भागातच राहिलेले टिकून. त्याच्यामुळे हा ग्रामीण भाग व्यवस्थित टिकणं गरजेचं आहे, इथलं डोंगरदरे टिकणं गरजेचं आहे, कारण की हेच नॅचरल सोर्स आहे, हे कार्बन स्टोरेजचं सोर्स आहे. त्याच्यामुळेच आपल्या शेतीला, आपल्या उपजीविकेला, आपल्या घराला, आपल्या गावाला त्याच्यामुळे पाणी मिळतं, हवा मिळते आणि चांगला वायू मिळतो. त्याच्यामुळे हे वाचवणं ही काळाची गरज बनलेली आहे. हो, तर जसं मी बघितलं की रक्सालमध्ये जसं आम्ही करतोय, तर यावर्षी पर्जन्यमान पण बऱ्यापैकी होतं. एक 700, 800, 900च्या आसपास पर्जन्यमान या टायमाला किरक्सालमध्ये होतं. आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी थोडाफार चेंजेस झाला व्हेजिटेशनमध्ये पण प्रेसिपिटेशनमुळे. तर त्याच्यामुळे काय प्रजाती देखील असू शकतात की त्यापूर्वी दिसल्या नव्हत्या आम्हाला, म्हणजे ते स्थानिकच प्रजाती आहेत पण दिसल्या नव्हत्या, ते आम्हाला दिसल्या. जसं महाराष्ट्र राज्याचं जे राज्य पक्षी आहे येल्लो फुटेड ग्रीन पिजन हरियाल, तसं त्याचं डिस्ट्रीब्युशन पूर्ण भारतभर आहे. पण ज्या ज्या ठिकाणी मोठमोठी वडाची झाडं आहेत, पिंपळाची झाडं आहेत, फलाची झाडं आहेत मोठी जी जुनी, आणि त्या ठिकाणी हा पक्षी हमखास दिसतो. तर आमच्या डांबीच्या भागामध्ये हा पक्षी दिसणं, पिपरणीच्या झाडावर त्याचं दिसलं. ते बरंच जुनं पिपरणीचं झाड होतं, तर त्या झाडावरती हा पक्षी दिसला. म्हणजे आमच्यासाठी जोडी होती आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट होती, कारण की आम्ही एक 7-8 वर्षापासून पक्षी निरीक्षण करतो, पण आम्हाला कधी हा पक्षी दिसण्यात नव्हता, पण आता दिसला. म्हणजे त्याच्यामार्फत हेही आहे की काही पक्षी जे आहे लोकल मायग्रेट करून, स्थानिक पक्षी पण लोकल मायग्रेट करून आपल्या भागात येत आहेत, कारण की जैविकता टिकून राहिलेली आहे. तिथले जे जुनी फळाची झाडं आहेत त्यांचं संवर्धन झालेलं आहे लोकसभा भागातनं म्हणून. आणि अजून दुसरं गोष्ट, अजून एक पक्षी आहे जो बदामी डोक्याचा राघू, किंवा ज्याला आपला नॉर्मल जो तपकिरी राघू जो आहे तो चेस्टनट हेडेड बीटर, तर ते आपला स्मॉल एशियन बीटर म्हणजे तो आपला स्थानिक राघू आहे, वेडा राघू, त्याच्याच प्रजातीमधला आहे. पण तो वेडा राघू आपल्याकडे वर्षभर दिसतो, स्थानिक असतो, तो कीटक खातो. पण हा बदामी डोक्याचा जो राघू आहे आपला चेस्टनट हेडेड बीटर, तर तो त्याची जी डिस्ट्रीब्युशन आहे किंवा त्याचा जो विस्तार आहे तो पश्चिम घाटातल्या जंगलात आणि हिमालयातल्या जंगलांमध्ये आहे. हिमालयातली जी जंगलं आहेत, पश्चिम घाटातली जंगलं आणि ईशान्य भारतातली जी जंगलं आहेत त्या भागामध्ये त्याचा आदिवास आहे. तर आपला हा दख्खनच्या पठारावर त्याचा हा मायग्रेशनचा पण रूट नाही, म्हणजे मायग्रेशनचं ठिकाण नाही आहे त्याचं की तिथे तो थांबतो, असंही ठिकाण म्हणजे अजून अभ्यासात आम्हाला आढळून आलेलं नाही. पण तरी देखील डिसेंबर 2022मध्ये हा पक्षी आम्हाला खटकळीच्या, आमचा जो ओढा आहे गावच्या खटकळीच्या, त्या ठिकाणी हा पक्षी लिंबाळ्या झाडा आम्हाला दिसला. ते विशेष होतं आमच्यासाठी, कारण की ज्यावेळेस आम्ही याचा अभ्यास केला त्यातनं आम्हाला माहिती पडलं की तो ह्याचा एक ट्रान्झिट रूट असू शकतो, किंवा हिमालयातनं काही पक्षी दक्षिणेकडे जात असतील स्थलांतरादरम्यान, त्यावेळेस काही पक्षींचा जो कळप आहे, म्हणजे आपण फ्लॉक म्हणतो त्याला, की त्यातला जो फ्लॉकमधला एक पक्षी 1-2 वॅग्रंट होऊन भटक्या म्हणून आला असावा. जर ह्याच्यासाठी आम्हाला एकदम डिटेल माहिती होणं गरजेचं आहे. आता जर तोच पक्षी जर समजा पुढच्या वर्षी आपण डिसेंबरमध्ये त्याच ठिकाणी परत निरीक्षण केलं आणि जर पक्षी तो तिथे परत दिसत असेल, तर ह्याच्यावरून आपल्याला 100% खात्री होईल की किरक्सालसारखी ठिकाणं त्याच्यासाठी थांबण्याची ठिकाणं आहेत आणि त्याची राहण्याची ठिकाणं, म्हणजे थांबण्यासाठी एक थोड्या काळासाठी असे ना, ते तिथं त्यांचं स्थलांतराचा तो स्टॉप ओव्हर आपण म्हणू शकतो. आणि मग तसे पक्षी मग ते हळूहळू पुढे दक्षिणेकडच्या ठिकाणी जातात. तर अशा दाट जंगलातला पक्षी महाराणामध्ये दिसणं म्हणजे ही विशेष गोष्ट होती. तर त्याच्यामुळे अशा पक्ष्यांचा आम्हाला तिथे हे भेटला. आणि सोबतच माशांच्या ज्या प्रजाती आहेत, जसे दख्खन म्हणजे डेक्कन माशीर आणि कोलसबार्ब ही जी मासा आहे, हा पश्चिम घाटातल्या नद्यांमध्ये कोयनेतनं उरमोडीमध्ये हे प्रजाती तिथे आढळतात. तर त्या जंगलात, तर तिथे असणाऱ्या जलचरांमध्ये हे प्रजाती दिसतात. तर आपल्या भागात दिसणं म्हणजे ही भरपूर मोठी गोष्ट आहे. तर त्याचं एक मुख्य कारण असावं की आपला जो कॅनल गेलेला आहे गावातून, तर त्याचं उरमोडीचं पाणी आपल्या भागातनं म्हणजे पश्चिमेकडून येतं. तर उरमोडीमध्ये काय असलेले
म्हणजे त्या धरणामधले काही प्रजाती असू शकतील की ते त्या कॅनलच्या माध्यमातून आले असावे पिल्लं. आणि डेक्कन म्हशीचं तर डिस्ट्रीब्युशन तर आहेच, तोही दुर्मिळ मासा आपल्या भागात दिसणं म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि या माशांचं वैशिष्ट्य असंच आहे की हे मासे ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी, चांगलं पाणी असेल त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला समजतं की पाणलोट क्षेत्राचं आपल्या भागात काम झाल्यानंतर जे जलस्रोतांचं पण संवर्धन झालं, त्यामध्ये जलस्रोत पण आपल्याकडे चांगले राहिल्यामुळे हे जे स्वच्छ पाणी त्यांना मिळालं, त्यामुळे ह्यांची प्रजाती आपल्याला चांगली आढळून आली. त्याच्यामुळे हे विशेष आहे सगळ्यांसाठी. आणि सगळ्यांसाठी कारण की आपण म्हणतो की किरकसालच का, नेहमी प्रश्न विचारतात की बाबा हेच का, ह्या गावामध्ये एवढं विशेष काय. म्हटलं गावामध्ये तर विशेष आहेच, कारण की लँडस्केपमध्ये त्यापेक्षा जास्त विशेष आहे. हा जो मान भाग आपण म्हणतोय की दुष्काळ किंवा आता तो दुष्काळ तो राहिलेलाच नाही आहे म्हणा, पण पाण्याचं जे ह्याच्यातनं जे झालेलं आहे, लोकांचं जे नागरीकरण म्हणजे माहिती, त्यातनं पण आता वन्यजीवांविषयी पण लोकांना जे इन्फॉर्मेशन आहे ती भेटलेलीच आहे. तर त्याच्यामुळे त्याची जे आपण काय म्हणतो की सहभागातनं जे झालेलं आहे प्रकल्प, तो यशस्वीपणे राबवतो. तर तेच होतं की आपल्या भागामध्ये जसं सांगितलं की जंगलांमध्ये राजा जो असतो हा वाघ आणि बिबट्या आहे, सिंह आहे. तसं महाराणाचा म्हणजे आपल्या मान भागातला जो, मानदेशातला जो राजा आहे हा लांडगा आहे इथल्या जो वन्यजीवांचा, कारण की तो कंट्रोल करणार आहे बाकीच्या जीवांवर. तर त्याच्यामुळे लांडगा जर आपल्या भागात जर वाचला आहे, तर तो दुसऱ्या ठिकाणी जे वन्य प्राणी किंवा जे आपण दुसरे जे बिबट्यासारखे जे प्राणी आहेत या भागात नाही आहेत, तर ते येण्याचं प्रमाण आहे ते कमी होणार आहे त्याच्यामुळे. तर त्याच्यामुळे त्याचं ठिकाण आहे की लांडगा वाचवायचं असेल तर आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतील, तर काही नाही, तर महत्त्वाची ही जी मोकळी महाराण आहेत, अशी ओपन लँडस्केपच त्याला लागतात, तर ते वाचवणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी झाडं लावली नाही पाहिजे. तर झाडं कुठं लावली पाहिजेत आपण, तर रस्त्याच्या कडेला, शेताच्या बांधावर किंवा आजूबाजूच्या आपल्या मंदिराच्या शेजारी, ओढ्याच्या किनारी, अशा ठिकाणी आपण झाडं लावली पाहिजे, ना की अशा ओपन महाराण. कधी कधी आपल्या भागात हे होतं की महाराणामध्ये ओपन ह्याच्यात झाडं लावली जातात आणि त्याच्यामुळे तिथली जे वन्य प्राणी किंवा पक्षी आहेत त्यांचं जे आदिवास असतं ते नष्ट होऊन जातं. त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा विषय. आणि प्लस पाण्याचा स्रोत असल्यामुळे फक्त एक 3-4 महिने त्यांना जरा पाण्याची कमी उपलब्धता होते आपल्याकडे. आणि त्या भागामध्ये जर वॉटर होल्स असतील, नॅचरल काही स्प्रिंग्स असतात जे डोंगरांमध्ये आहे, तर तिथे थोडंसं श्रमदानातनं लोकांनी थोडं हे केल्यानंतर ते पाण्याची उपलब्धता होते. तसं लोकांनी गावातल्या पुढाकार घेऊन केलं, कारण की एकेकाळी हे कारणही त्याचं तसंच आहे की एकेकाळी लोकांनी लांडग्याची पिल्लं आणून ती मारलेली देखील होती, किंवा काही लोकांनी ते परत सोडली पण होती, आणून परत गावात आणली, परत त्यांना वाटलं की ती पिल्ली लांडग्याची म्हणून त्यांनी परत सोडली. तर काही लोकांनी कोल्ह्याची पिल्ले, खोकड्याची पिल्ले म्हणून आणून खाल्ली पण. त्याला बरीच वर्ष झाली, 50-60 वर्ष झाली असावी. म्हणजे ते आम्हाला ज्यावेळेस हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन भेटली लोकांकडून की ज्यावेळेस आम्ही सर्वे करत होतो की अशाच पूर्वी 1960-50च्या दरम्यान, 70च्या दरम्यान लोकांनी असं केलं. पण त्याच्यातनं लोकांना माहितीही पडलं की आपण असं केल्यामुळे काय नुकसान आपल्याला होतं आहे, तर मग कुठला प्राणी आपल्याकडे जास्त वाढतो आहे. आता सध्याला परिस्थिती तीच झालेली आहे की रक्सालमध्ये जे आपण वनक्षेत्र पूर्ण जे बघाल किंवा जे आदिवास बघाल, तर 18-2 स्क्वेअर किलोमीटरचा आपला एरिया. तर त्याच्यामध्ये 2020मध्ये आम्ही जे बघितलं, 2020मध्ये जो सॅटेलाईटचा डेटा आम्ही जो काढला, तर त्याच्यामध्ये महाराणाचं प्रमाण प्रचंड होतं. प्लस 2025चा जो रिसेंट डेटा आम्ही जो काढला 5 वर्षात, या 5 वर्षामध्ये 1.60 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे अंदाजे 160 हेक्टरच्या आसपास काहीतरी महाराणं कमी झाली. तर त्याचं मग कारण त्याचं तेच आहे की कमी व्हायचं कारण तेच आहे की रोड झाले, कॅनलचं काम झालं, प्लस अजून बिल्डअप एरियाज वाढले, शेतीचं प्रमाण वाढलं. म्हणजे पूर्वी जेव्हा लागवडीखाली शेती नव्हत्या त्या शेतीचं प्रमाण वाढायला लागलं, तर त्याच्यामुळे ते आहे. पण आता हे कुठेतरी मॅनेज होणं गरजेचं आहे. म्हणजे आता आपण असं तर लोकांना बोलू शकत नाही की तुम्ही शेती करू नका, तुम्ही ऊस लावू नका, पण आपण लोकांना हे सांगू शकतो की आपण कसं मॅनेज करता येईल स्थानिक पर्यावरणाबरोबर. जर आपण ते नाही मॅनेज केलं तर भविष्यात आपल्याला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. जशी परिस्थिती अहिल्यानगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडच्या भागात बिबट्यांच्या प्रमाणात होती तशी. तर त्याच्यामुळे त्याच्यावरती आम्ही संशोधक नेहमीच प्रयत्न करू की मार्गदर्शन करू, फक्त किरकसाललाच नाही तर मानमध्ये इतर गावांमध्ये पण अशा गोष्टी होतातच. आणि की बऱ्यापैकी आपल्या भागात जो हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की बिबट्या
आणि तरसाचं जे आहे लोकांमध्ये समजतच नाही त्यांना, की कॉन्फ्युजन भरपूर होतं. आणि आपल्या भागामध्ये बिबट्याचं प्रमाण नाहीच आहे, म्हणजे नगण्य आहे. राजापूरमध्ये खटावच्या भागात, राजापूरच्या साईडला आणि इथे चितळीच्या पट्ट्यात आणि खाली पुशेसावळीकडच्या जवळच्या त्याच ठिकाणी फक्त बिबट्याचं रेकॉर्ड झाले, ते पण 1-2 आहेत, ते पण ते पलीकडे खाली निघून गेले आणि वरती बुधाकडे राजापूरच्या पट्ट्यामध्ये आहेत. नाहीतर बाकी मानमध्ये कुठेही अजून बिबट्याचं असं अधिकृतपणे रेकॉर्ड नाही झालेलं आहे किंवा तो तिथे स्थानिक नाही आहे किंवा त्यांनी पिल्लांना जन्म दिलेला नाही आहे. तर त्याच्यामुळे लोकांची जी गफलत होती आहे की ग्रामस्थांची किंवा शेतकऱ्यांची महत्त्वाची, की तरसाला कसं ओळखतात आणि बिबट्याला, तर त्याच्यामध्ये तरस असा प्राणी आहे की तो फक्त मेलेलं जनावर खातो आणि त्याच्यावर पट्टे असतात लांब पांढऱ्या रंगाचे आणि चॉकलेटी कलरचे, आणि त्याच्यामुळे तो असा भित्रा प्राणी आहे, थोडासा खुबड्यासारखा, असं खुबड असतं त्याला आणि जरा मोठं पाय असल्यामुळे पुढचे तो असं चालतो डुलतून. पण वाघाचं बिबट्याचं तसं नसतं, तो एकदम लांब असून मांजर कुळातला असल्यामुळे एकदम चपळ असतो, एकदम फास्ट पळणारा असतो आणि बराच तो हुशार असतो. ते वेगवेगळ्या म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते बरंच वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये असे गोल गोल रोजेट पॅटर्न असतात, काळे आणि पांढरे ठिपके. तसं ह्याला पट्टे तरसाला पट्टे असतात आणि ह्याला ठिपके असतात. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हा गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे की, आणि आपण मानदेश नेचरच्या माध्यमातून आमच्या इंस्टाग्राम, फेसबुक पेज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पण लोकांना सांगत असतो की अवेअरनेस करत असतो की कसं त्यांना ओळखता येऊ शकतं आणि तुम्ही कसं त्यांच्याशी संपर्क म्हणजे त्यांच्याशी इंटरॅक्शन टाकू शकता व्यवस्थित. कारण की तरस हा आपल्या पर्यावरणाचा रक्षक आहे, कारण की तो मेलेलं जनावर खातो. जसं गिधाडांची जागा आता त्यांनी गेली, गिधाडं कमी झाली. पूर्वी आपल्या भागात गिधाडं प्रमाण प्रचंड होतं, पण कमी झाली 90 नंतर. तर त्याचं पण कारण तेच आहे की जो कोल्हा आहे, गोल्डन जॅकल ज्याला आपण म्हणतो, तर तो आहे जनरलिस्ट स्पीशीज. जनरलिस्ट म्हणजे जसं तो सगळं भक्षक आहे, ओमनिवोरस, म्हणजे काही खातो. म्हणजे फळांपासून, भाज्यांच्या मॅटर्सपासून, पोल्ट्री वेस्टपासून, कार्कसपासून म्हणजे मेलेलंपासून जनावर ते शिकार करून अशा सगळ्या गोष्टींचा आहार त्याच्या म्हणजे डाएटमध्ये आहे किंवा त्याच्या आहारामध्ये आहे. तर त्याच्यामुळे आता ह्याच्या बोराचा सीझन असेल तर बोराची फळं तो खाईल जास्त, किंवा आता मक्याचं काय कोवळं कणीस असतील तर तो खाईल, ऊसाची काय कोवळे दांडे असतात तर तो खातो, आणि पोल्ट्री वेस्ट जिथं ज्या भागामध्ये आहे ते खातो. म्हणजे ह्याचा आपण विचार केला की हा जसं लांडगा हा फक्त शिकार करून खातो, ससे खातो, तसं कोल्हा तसा नाही. कोल्हा मोस्ट ऑफ द सगळं त्याच्या आहारामध्ये सगळ्या गोष्टी असतात. आणि ज्या ठिकाणी आता समजा शहराच्या ठिकाणी पोल्ट्री असतात, चिकन वेस्ट असतं, मटणाचं काही तुकडे पडलेले असतात परत काय तिकडून, तर त्याला इझी खाद्य मिळून जातं उपलब्ध, आणि तिथे भटक्या कुत्र्यांबरोबर सोबत पण ह्यांचं म्हणजे ते येतात, त्यांचा पॅक येतो, आणि हा कळपाने राहणारा प्राणी आहे. तर त्याच्यामुळे शहराच्या जवळ पण आपल्याला रात्रीच्या, आणि निशाचर असल्यामुळे तो रात्रीचा सक्रिय दिसतो. लोक ज्यावेळेस ॲक्टिव्हिटी लोकांची कमी असते त्यावेळेस तो ॲक्टिव्ह होतो, आणि त्यांनी त्याला ॲडॉप्ट करून घेतलेले की त्याला माहिती पडलेलं की या वेळेस मला इथे खायला चांगलं मिळत आहे, मला शिकार करण्यापेक्षा मला उपलब्ध खाद्य चांगलं मिळतं. तर त्याच्यामुळे त्याचं संख्या आपल्या भागात काहीतरी वाढते. आणि मला वाटतं पोल्ट्री वेस्ट हा सगळ्यात मोठा त्याचा हे आहे की पोल्ट्री वेस्टमुळे देखील तरसांचं म्हणू शकतो किंवा कोल्ह्यांची संख्या त्या पण वाढत आहे आपण म्हणू शकतो. असं प्रॉपर आपण त्याचं एस्टिमेट केलं नाही, पण तरसाचा आपण प्रॉपर एस्टिमेट केलेलं आहे की किरकसालमध्ये सध्या 7 तरस आहेत गेल्या 2 वर्षामध्ये, आणि एवढ्या छोट्या एरियामध्ये 7 तरस दिसणं म्हणजेच भरपूर मोठी गोष्ट आहे. कारण की तरसाची जी होम रेंज असते, होम रेंज म्हणजे ज्या ठिकाणी तो प्रजनन करतो, खातो, पितो आणि वावरतो, त्याचं जसं प्रत्येकाचं घर असतं तसंच तरसाचं प्राण्याचं प्रत्येकाचं घर असतं. त्याची 60 ते 70 किलोमीटर जी होम रेंज असते, तर आपल्या 18 किलोमीटरमध्येच एवढं 7 तरस दिसणं म्हणजे 5 पौड आणि 2 पिल्लं दिसणं म्हणजेच मोठी गोष्ट आहे. त्याचं कारणही तेच आहे, बोंबाळ्याच्या भागामध्ये पोल्ट्री आहे, आमच्या गावात 3-4 पोल्ट्री आहेत, आणि त्याला बाकीचं पण वेस्ट जनावरं कोण मेली तर तेही भेटून जातं. तर त्याच्यामुळे ते एक कारण आहे. मग ह्याच्यावर ते उपाय पण तोच आहे की जर आपल्याला कधी भीती वाटते, कधी लोकांना वाटतं की बाबा त्रास देत आहेत कोल्हे किंवा काय, तर त्याचं मेन त्याचं की मिनिमाइज आपला जो कचरा आहे, पोल्ट्रीचा जो कचरा आहे, त्याचं व्यवस्थित पोल्ट्री मॅनेजरनी व्यवस्थित त्याचा विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे त्याचं जे कंट्रोल आहे ते राहील. म्हणजे ते एकदाच सगळं होणार नाही की एकदाच, म्हणजे आपण म्हणतो की आता समजा 5 कोल्हे हल्ले तिकडे, आणि समजा उद्या त्यांनी जर हे टाकलं, पुरून टाकलं आणि मग परत कोल्हे आलेच नाही, असं नाही होत. ते रोज येतील, पण एकदा हळूहळू ती प्रोसेस होऊन कोल्हे थोडे जंगलामध्ये त्यांचं खाद्य शोधतील.
ते परत इकडे शहर भागात फिरणार नाही. मग ह्याच्यावर मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये पुढाकार प्रत्येक स्तरावरनं घेणं गरजेचं आहे. स्थानिक नागरिकांपासनं, ग्रामपंचायतीपासनं, नगरपरिषद, नगरपंचायतपासनं, जिल्हा परिषदपासनं आणि वन विभागापासनं सगळ्यांनी ते पुढाकार घेतला तर ह्याच्यावर आपण सॉल्व्ह करू शकतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.